मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये होमगार्ड भरतीबद्दल एका न्यूज पेपरमध्ये सांगितले गेले होते, की होमगार्ड या पदासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण 9,000 प्लस जागा रिक्त आहेत आणि लवकरच जाहिरात येऊ शकते असे त्यांनी सांगितलेले होते. तर सिंपली प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, होमगार्ड या पदासाठी मैदानी चाचणी कशा प्रकारे होते, कोणकोणते इव्हेंट असते, उंचीमध्ये सूट आहे का, महिला आणि पुरुष कोण कोण भरू शकते, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर मित्रांनो, होमगार्ड या पदासाठी प्रत्येक पोलीस भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी जाहिरात येत असते आणि आपण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपण दुसऱ्या जिल्ह्यात आहेत आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपण अर्ज करू शकतो का, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती भेटणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोणताही तुमचा शंका असणार नाही, कोणताही डाऊट क्लिअर होणार नाही, असे होणार नाही. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आहे मुलांचा मुलींचा होमगार्डसाठी कोण कोण भरू शकतात, तर महिलाही भरू शकतात आणि पुरुष देखील भरू शकतात. तर मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी जाहिरात असते आणि तेथील लोकल एरियामधीलच ते फॉर्म भरू शकतात. म्हणजे मी नगरचा आहे म्हणजे नगर जिल्ह्यामध्येच फॉर्म भरू शकतो आणि साताऱ्याचा आहे तर सातारा जिल्ह्यामध्येच फॉर्म भरू शकतो. तसेच दुसऱ्या वेगवेगळ्या या ठिकाणी आपल्या समजा मी नगरचा आहे आणि प्रत्येक समजा नगरला एकूण 500 जागा आहेत. व्हिडिओ पूर्ण समजून घ्या तरच समजेल तुम्हाला. एकूण 500 जागा आहेत नगरला, समजा 500 जागा आहेत आणि नगरमध्ये जवळ-जवळ समजा 8 ते 9 जिल्हे आहेत, म्हणजे तालुके आहेत. तर प्रत्येक तालुक्याला या 500 पैकी याला समजा इथे 70 जागा या जिल्ह्याला, दुसऱ्या जिल्ह्याला या ठिकाणी 80 जागा, दुसऱ्याला 50 जागा, असे जिल्ह्याला म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्यांना जागा डिव्हाईड केलेल्या जातात. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे डिव्हाईड केलेली असते आणि जाहिरात कधीपासून अर्ज करायचे आहे, जाहिरातीला अर्ज देखील सुरुवात झालेली आहे. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 100% तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता होमगार्डमध्ये सेवेसाठी अर्ज करण्याचे आवाहन सातारा दिनांक 10 बघू शकता, 10 तारखेला हे प्रसिद्ध पत्रक या ठिकाणी 10 जुलैला प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सातारा जिल्हा होमगार्डमधील रिक्त असलेल्या सातारामध्ये या ठिकाणी साताऱ्याचे हे परिपत्रक काढलेले आहे त्यांनी. तर जाहिरात देखील पूर्ण बघणार आहोत. सातारा बघू शकता, सातारा जिल्ह्याचे परिपत्रक आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये एकूण किती बघू शकता 467 जागा रिक्त आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये जवळ-जवळ 11 तालुके आहेत. माझ्या अंदाजित 11 तालुके आहेत आणि 11 तालुक्यांना प्रत्येक तालुक्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारचे जागा वाटायला येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या जागा असतील आणि जिल्ह्याच्या सोडून प्रत्येक तालुक्यामध्ये समजा साताऱ्यामध्ये 767 आहे आणि 11 तालुके आहेत. 11 तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या जागा डिव्हाईड केल्या जातील आणि प्रत्येक तालुक्याला वेगवेगळ्या जागा येतील. तर 767 जागा भरतीसाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन केलेले आहे. याकरिता बघू शकता 31 जुलै 2024 अखेर 31 जुलै जाहिरात कधी येणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये 31 जुलैला या ठिकाणी 31 जुलै 2024 अखेर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक बघू शकता, नियम व अटी यांच्याबाबत या ठिकाणी या संकेतस्थळावरती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तुम्हाला पुढे दाखवणार आहे. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी या ठिकाणी हे संकेतस्थळ कोणते आहे हे देखील सांगणार आहे. तरी होमगार्ड मध्ये सेवा करीत म्हणजे इच्छित असलेल्या सातारा जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणी करिता अर्ज करावा असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी केलेले आहे. तेथील समादेशक कोण आहेत? सातारा जिल्ह्याचे, तर आचल दलाल यांनी हे आवाहन केलेले आहे. तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करून घेऊयात, म्हणजे तुम्हाला माहिती होईल. तर तुम्ही बघू शकता सातारा जिल्ह्याने हे परिपत्रक 2024 मध्ये प्रसिद्ध केलेले आहे आणि जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अर्ज सुरू होणार आहेत आणि नोंदणी कधीपासून सुरू होणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघू शकता सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024 माहिती पत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे. होमगार्ड संघटना असे दिलेले आहे. जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघू शकता होमगार्डचे कर्तव्य काय असणार आहे, तर होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. त्याच्यामध्ये या ठिकाणी आपत्कालीन कर्तव्य, त्याच्यानंतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूरविमोचन, तसेच रोगराई, महामारी काळात, संकट काळात प्रशासनात मदतकार्य अशी कर्तव्ये दिली जातात होमगार्ड यांना. त्याच्यानंतर होमगार्डला या ठिकाणी पेमेंट किती असते, तर होमगार्ड ना देय भत्ते हे होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन बघू शकता 570 रुपये कर्तव्य भत्ता व 100 रु
उपहार भत्ता म्हणजे जेवणासाठी 100 रुपये म्हणजे हे झाले 670 रुपये झाले. प्लस या ठिकाणी बघू शकता तसेच प्रशिक्षण काळात 35 रुपये, खिसा भत्ता 100 रुपये, भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये कवायत भत्ता दिला जातो. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे 800 रुपये प्लस 800 प्लस या ठिकाणी रोज तुम्हाला दिले जातात. हा भत्ता असतो. रोज काम भेटत नाही. वेगवेगळ्या या ठिकाणी संकट काळात किंवा जी गर्दी असते तेव्हा या ठिकाणी होमगार्डांना काम असते आणि चांगल्या प्रकारे तुमचा पार्ट टाईम जॉब हा असतो. तर या ठिकाणी जर तुम्ही या ठिकाणी वशिला किंवा लाच अशा प्रकारचे अवलंब केले तर याच्यासाठी या ठिकाणी शिक्षा देखील तुम्हाला दंड देखील होतो हे देखील लक्षात घ्यायचे आहे. होमगार्डचे सर्वात महत्त्वाचे फायदे या पॉइंटला तुम्ही IMP करायचा आहे. IMP जाहिरातीमध्ये संपूर्ण शैक्षणिक पात्रता, उंची, वजन सर्व माहिती बघणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. तर होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे काय आहेत बघूया. सैनिकी गणवेश म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वर्दी असते परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण देखील दिले जाते. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे 3 वर्षे सेवापूर्ण होमगार्डांना बघू शकता. राज्य पोलीस दल म्हणजे महाराष्ट्र पोलिसांमध्ये आरक्षण दिले जाते 3 वर्ष. तुम्ही जर होमगार्ड सेवा केली असेल तर 3 वर्ष तुम्हाला जे आहे आरक्षण दिले जाते. त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीसमध्ये दिले जाते. त्याच्यानंतर वन विभागमध्ये दिले जाते. अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण दिले जाते. त्याच्यानंतर बघू शकता प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी देखील दिली जाते. नंतर गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार, पदके मिळण्याची संधी दिली जाते. त्याच्यानंतर स्वतःचा व्यवसाय, शेती सांभाळत देशासाठी सेवा करण्याची संधी म्हणजे तुम्ही पार्ट टाइम हा जॉब करू शकता. काम नसताना तुम्ही घरी काम करू शकता आणि काम असताना ड्युटीवरती हजर राहू शकता. तेथे लोकल एरियामध्ये दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही समजा सातारा आहे, सातारा जिल्ह्याचेच उमेदवार अर्ज करू शकता आणि सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे. तर बघू शकता होमगार्ड बघू शकता नोंदणी नियम व अटी बघू शकता. पहिला जो पॉईंट आहे हा पहिला पॉईंट बघू शकता तुम्ही. पहिला पॉईंट होमगार्डाचे पात्रतेचे निकष बघू शकता. आहे पॉईंट दिलेला आहे शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण म्हणजे SSC तुम्ही फक्त 10वी पास असणे गरजेचे आहे. फक्त 10वी पास. त्याच्यानंतर पॉईंट दिलेला आहे शारीरिक पात्रता तुमची किती असायला हवी. वय तुमचे किती असायला हवे. 20 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. 20 ते 50 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 20 वर्ष ते 50 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. 50 वर्षापर्यंत अट आहे. खूप मुले याच्यामध्ये बसणार आहेत. त्याच्यानंतर हा पहिला पॉईंट होता. दुसरा पॉईंट आहे उंची किती असायला हवी. पोलीस भरतीसाठी पुरुषांसाठी 165 असायला हवी असायला लागते पोलीस भरतीसाठी आणि महिलांना 155 असायला लागते. परंतु पुरुषांकरता होमगार्ड भरतीमध्ये 162 सेमी असणे गरजेचे आहे. म्हणजे या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे 162 पुरुषांसाठी आणि महिलांकरता 155 नसून 150 आहे. हे देखील लक्षात घ्यायचं आहे 150. त्याच्यानंतर छाती फक्त पुरुष उमेदवारांकरता आहे. तर न फुगविता तुमची 76 छाती असणे गरजेचे आहे आणि तेथून पुढे 5ने फुगवणे आवश्यक आहे. किती भरू तुमची समजा तुमची 76 प्लस किती आहे समजा तुमची डायरेक्टली 80 आहे. तेथून पुढे तुम्हाला 5ने फुगवून 85 पर्यंत नेणे गरजेचे आहे. किती भरू तेथून पुढे 5ने फुगवणे गरजेचे 76 प्लस असणे गरजेचे आहे. त्याच्यासाठी कागदपत्रे चा जो पॉईंट आहे कागदपत्रे बघू शकता आहे रहिवासी पुरावा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यासाठी तुमचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र हे विचारात घेतले जाईल. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे तुमची या ठिकाणी 10वीचे बोर्ड प्रमाणपत्र 10वीचा रिझल्ट असणे गरजेचे आहे. जन्म दिनांक पुराव्यासाठी SSC बोर्ड 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट त्याच्यावरती असते. तुमची जन्मतारीख असते ते असणे गरजेचे आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तिसरा पॉईंट झालेला आहे. चौथा पॉईंट म्हणजे तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र. तांत्रिक म्हणजे तुम्ही MSCIT टायपिंग CCC वगैरे तुमच्याकडे असेल तर तत्सम प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर 5वा बघू शकता खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र. जर तुम्ही खाजगी एखाद्या या ठिकाणी दुकान किंवा शॉप वगैरे मध्ये एखादे काम करत असाल कंपनीमध्ये मग तेथील मालकाचे न हरकत प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही दोनही जॉब करू शकता. होमगार्ड करू शकता आणि कंपनी वगैरे करत असाल तेही करू शकतात. त्याच्यानंतर 6वा पॉईंट म्हणजे 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे तुमच्यावर कंप्लेंट वगैरे नाही 3 महिन्याचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी काढायचे. ते कशा प्रकारे काढायचे हे देखील मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगून देईल. तर ठीक आहे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. जो दुसरा पॉईंट आहे शारीरिक क्षमता चाचणी बघू शकता. उमेदवारांना प्रत्येक चाचणीसाठी चाचणी प्रकारात 40% गुण मिळवून पात्र होण्याचे आवश्यक असल्याचे एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत. तर सर्वात पहिल्यांदा सांगतो या ठिकाणी पुरुष उमेदवारांनी या ठिकाणी 1600 मीटर धावणे आहे.
पुरुष उमेदवारांना 1600 मीटर धावणे आहे आणि महिला उमेदवारांना बघू शकता 800 मीटर धावणे आहे. तर अशा प्रकारे जो टायमिंग आहे सेम पोलीस भरतीसारखे, पोलीस भरतीला ज्याप्रमाणे डिव्हायडेशन केलेले आहे पोलीस गुणांची, तुमच्याकडे 1600 मीटर पळण्यासाठी 5 मिनिट 10 सेकंद हा टायमिंग असणार आहे. आणि इथे बघू शकता आउट ऑफ गुण तुम्हाला या ठिकाणी 20 गुण असणार आहेत. 20 पैकी 20 मैदानी चाचणीसाठी. जसा काय टाईम तुम्हाला जास्त लागेल, 5 मिनिट 30 सेकंद लागतील, तुम्हाला 16 गुण 5 मिनिट 50 सेकंद लागतील, 14 गुण 6 मिनिट 10 सेकंद लागतील, 12 गुण 6 मिनिट 30 सेकंद लागतील, 10 गुण. त्याच्यानंतर बघू शकता ठीक आहे, 6 मिनिट 50 सेकंद 6 गुण, त्याच्यानंतर 7 मिनिट 10 सेकंद 2 गुण आणि 7 मिनिट 30 सेकंद म्हणजे 7.5 मिनिट 0 गुण तुम्हाला भेटला जाईल. तशाच प्रकारचे महिलांना या ठिकाणी 800 मीटर पळण्यासाठी 2 मिनिट 50 सेकंद टायमिंग असणार आहे. आउट ऑफ मारल्यास 25 पैकी 25 गुण भेटतील. महिलांना या ठिकाणी जास्त गुण आहेत 1600ला आणि पुरुषांना 20 आहेत, महिलांना 25 आहेत. अशा प्रकारे जास्त टाईम लागल्यास तुमचे गुण कमी होतील. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा आहे. मैदानी चाचणीसाठी ग्राउंड आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर बघू शकता सूचना, धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता किमान 10 गुण मिळवणे आवश्यक राहील. म्हणजे या ठिकाणी 20 पैकी धावणी चाचणीमध्ये पात्र होण्यासाठी 20 पैकी 10 गुण मिळवणे तुम्हाला गरजेचे आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मैदानी चाचणीमध्ये जो पहिल्यांदा आहे, पहिल्यांदा मैदानी चाचणीवर लेखी परीक्षा होत नाही. मैदानी चाचणीच्या गुणांवरती तुमचे सिलेक्शन होत असते. अजून देखील पुढे तांत्रिक गुण आहेत, ते कशाप्रकारे मिळवायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता गोळाफेक, गोळाफेक पुरुष उमेदवारांकरिता बघू शकता 8.5 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळा फेकल्यास 10 पैकी 10 गुण भेटणार आहेत. त्याच्यानंतर जसा गोळा तुमचा कमी पडेल तशा प्रकारे हे कमी गुण तुम्हाला बघायला भेटतील. हे कमी गुण बघायला भेटलेले तुम्हाला भेटतील. अशा प्रकारे 10 गुण गोळ्याला आहेत. त्याच्यानंतर महिला उमेदवारांसाठी बघू शकता 6 मीटर गोळा किंवा त्यापेक्षा जास्त 10 पैकी 10 गुण तेथे भेटतील आणि जशा प्रकारे गोळा तुमचा कमी पडेल तशा प्रकारे हे कमी गुण तुम्हाला भेटतील. तर सूचना काय दिलेल्या आहेत, नैसर्गिक चूक फाऊल झाल्यास उमेदवाराला जास्तीत जास्त 2 संधी दिल्या जातील. म्हणजे बघू शकता एकूण 3 संधी तुम्हाला दिल्या जातील आणि गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. म्हणजे अशा प्रकारे ही 6चा गोळा आहे, इथं 8चा गोळा आहे, इथं 10चा गोळा आहे. समजा बघू शकता या रेषेवरती तुमचा ही जे 8ची गोळा इथे मागे पडला नाही, पुढे पडला नाही, तर गोळा या रेषेवरती पडला तर तुम्हाला हे 8चे 8 गुण दिले जातील. सीमांकन रेषेच्या पुढचे गुण म्हणजे 8 गुण दिले जातील, हे लक्षात घ्यायचं. गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरिता उमेदवारास 4 गुण मिळवणे आवश्यक राहील. 10 पैकी 4 गुण मिळवणे आवश्यक राहील. आता दुसरे मार्क तुमचे कुठे वाढतात म्हणजे या ठिकाणी मैदानी चाचणी म्हणजे तुमचा गोळा आणि रनिंगमध्ये मार्क्स भेटले. समजा गोळ्याला तुम्हाला या ठिकाणी 15 गुण भेटले आणि या ठिकाणी मैदानी चाचणीसाठी 15 गुण भेटले आणि गोळ्याला तुम्हाला या ठिकाणी 8 गुण भेटले. 8 आणि हे किती झाले, 8 आणि 5 13, हातचाला 1 म्हणजे 2. या ठिकाणी 32 गुण भेटले समजा. ठीक आहे, 8 आणि 5 13 2. ठीक आहे, 32 गुण तुम्हाला समजा भेटले. 23 गुण भेटले. 23 गुण भेटले आणि त्याच्यामध्ये इथे मार्क वाढला. जर तुमच्याकडे बघू शकता ITI धारक प्रमाणपत्र जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी एवढे प्रमाणपत्र बघू शकता. ITI खेळामध्ये प्रावीण्य असलेले व्यक्ती, जिल्हास्तरीय म्हणजे क्रीडा स्पर्धा प्रावीण्यप्रत असणे गरजेचे आहे खेळाडूचे. त्याच्यानंतर माजी सैनिक डिस्चार्ज कार्ड आवश्यक राहील तुमच्याकडे. त्याच्यानंतर NCC B प्रमाणपत्र, C प्रमाणपत्र, नागरी संरक्षण सेवेत स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र किंवा जड वाहनक चालक परवाना जर असेल तर तुम्हाला समजून घ्यायचं एकूण हे 7 प्रमाणपत्र आहेत. एकूण हे 7 प्रमाणपत्र आहे, लक्षात घ्यायचे आहे. एकूण एवढे 7 प्रमाणपत्र आहे. त्याच्यापैकी जर कोणतेही एक असेल तर तुम्हाला 2 गुण भेटतील. याच्यापैकी कोणते या ठिकाणी 2 अट पूर्ण करीत असेल तर 3 गुण. एकच जर असेल तर 2 गुण. 2 प्रमाणपत्र असतील याच्यापैकी 7 पैकी कोणतेही 2 असतील तर 3. जर यापैकी कोणतेही 7 पैकी 3 असतील तर 4 गुण. या 7 पैकी 4 असतील तर 5 गुण आणि या 7 पैकी 5 असतील तर 7 गुण आणि 6 पैकी असेल 6 पैकी पूर्ण असतील 6 पैकी म्हणजे या 7 पैकी जर 6 प्रमाणपत्र तुमच्याकडे असतील तर 8 गुण आणि सर्व जर असतील यापैकी हे सर्व प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असतील तर 10 पैकी 10 गुण. म्हणजे या ठिकाणी समजा माझ्याकडे एकूण 3 प्रमाणपत्र आहेत. या 3 प्रमाणपत्र असल्यास 4 गुण आहेत. म्हणजे हे माझे 23. आधीचे हे मैदानी चाचणीचे 23 आणि हे 4 गुण. समजा 3 प्रमाणपत्र आहेत म्हणजे 3ला 4 गुण आहेत म्हणजे 4 म्हणजे 23, 24, 25, 26, 27 माझ्याकडे एकूण होतात 27 गुण. अशा प्रकारे 27 गुणांची ही मैदानी चाचणी जर तुम्ही पात्र ठराल, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पात्र ठरला तर तुमचे सिलेक्शन होईल.
आता जागा कशा प्रकारे असतात हे वेगवेगळे या ठिकाणी बघू शकता. खाली अर्ज कधीपासून सुरू होत आहेत बघू शकता तुम्ही. ठीक आहे. सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024 बघू शकता. नोंदणी अर्ज भरणे संदर्भात सूचना बघू शकता. पहिला पॉइंट आहे होमगार्ड नोंदणीचे अर्ज दिनांक बघू शकता 15/7/2024 15 तारखेपासून ते 31/7/2024 या काळामध्ये बघू शकता. बघू शकता ही वेबसाईट दिलेली आहे. याच्यावरती तुम्ही भरू शकता. या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी भाषेमधून भरावायचा असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावायची आहे. उदाहरणार्थ आधार कार्ड क्रमांक, जन्मतारीख व्यवस्थित नोंदणी कराव्यात. एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल. आधार कार्ड या ठिकाणी IMP आहे. पोलीस भरतीसाठी एकच अर्ज करता येणार आहे. बघू शकता. दुसरा पॉईंट म्हणजे उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज करता येईल. ओदर जिल्ह्यामध्ये अर्ज करता येणार नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. तिसरा पॉईंट म्हणजे अर्ज कसा भरायचा आहे. फोटो अपलोड करण्याची माहिती दिलेली आहे. बघू शकता. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत कधी आहे बघू शकता. 1/8/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. 15 तारखेपासून 1 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. वाजेपर्यंत राहील. सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता या ठिकाणी तारीख जाहीर करण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी आधी तुमची कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमाप होईल. त्याच्यानंतर तुमची मैदानी चाचणी होईल. कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी बघू शकता. चाचणी करीत असताना यामध्ये बघू शकता दर्शवल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांची स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रत अर्जासोबत जोडाव्यात. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. जी महत्त्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे. 15 तारखेपासून तुम्ही नोंदणी करायची आहे. 15 तारीख ते या ठिकाणी बघू शकता 31/7 15 जुलै ते 31 जुलै या दरम्यान तुम्ही अर्ज करू शकता. सातारा जिल्ह्यावाले तुम्ही लक्षात घ्यायचे आहे आणि प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो अशाच प्रकारचे आता सर्व मुलांचा दुसरा प्रश्न आहे जिल्हा वाईज समजा अजून जाहिरात संपूर्ण प्रसिद्ध झालेली नाही कारण कोणत्या तालुक्यामध्ये किती जागा आहेत हे सांगितलेले नाही. तर जाहिरातीमध्ये कशा प्रकारे सांगितले जाईल तर बघू शकता. मागच्या 2019 ची जाहिरात मी तुम्हाला सांगत आहे. जाहिरात कशा प्रकारे येईल आणि कशा प्रकारे जागांचे डिव्हायडेशन केले जाईल. आता बीड जिल्ह्याची 2019 ची जाहिरात मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघू शकता. बीड जिल्ह्यामध्ये एकूण बघू शकता 7 तालुके. 1 मिनिट. ठीक आहे. एकच मिनिट फक्त. तर बघू शकता. बीड जिल्ह्यामध्ये एकूण तुम्ही जर बघितले तर एकूण 7 जिल्हे आहेत. बीड म्हणजे प्रॉपर बीड जिल्हा, माझगाव, आष्टी, पाटोदा, केज, गेवराई आणि अंबेजोगाई अशा प्रकारे आहे. तर बघू शकता बीड जिल्ह्याच्या या ठिकाणी जो जिल्हा आहे त्याचा बीड तालुका देखील आहे. त्याच्यामध्ये 53 जागा या पुरुषांसाठी आणि 13 जागा बघू शकता महिलांसाठी. अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्यासाठी एवढ्या पुरुषांसाठी आणि एवढ्या महिलांसाठी अशा प्रकारे दिल्या जातील आणि टोटल जागा अशा प्रकारे दिल्या जातील महिला पुरुष मिळून आणि टोटल जागा बघू शकता सर्व जिल्ह्यासाठी 242 2019 मध्ये होते. अशाच प्रकारे सातारा जिल्ह्याच्या अशा प्रकारे ही जाहिरात येईल आणि 15 तारखे म्हणजे आज उद्या जाहिरात येऊन जाईल. सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल. कशा प्रकारे अर्ज भरायचा आहे आणि अर्ज भरून घेण्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कमी फी मध्ये तुम्ही देखील अर्ज भरून घेऊ शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सातारा जिल्ह्याची वेगवेगळ्या जिल्ह्याची सर्व जिल्ह्याची देखील जाहिरात तुम्हाला आलेली बघायला भेटेल. हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट भेटेल. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.